मंडळी, अजून नाशिकचं खरात प्रकरण आणि अमरावतीचं अश्लील व्हिडिओ प्रकरण थंडही झालं नाहीये, तेवढ्यात कोल्हापुरातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात सावकाराने आपल्यावर 3 वर्ष अत्याचार केले असा आरोप एका महिलेनं केलाय. यासोबतच या सगळ्या प्रकाराचे अश्लील व्हिडिओ बनवून त्याद्वारे आपल्याला ब्लॅकमेल केलं असंही या महिलेने तक्रारीत म्हणलंय. यासोबतच या महिलेने असा दावा केलाय की आरोपीच्या मोबाईलमध्ये फक्त आपलेच नाही तर इतर महिलांचे देखील अश्लील व्हिडिओ आहेत. एकूण 200 ते 300 व्हिडिओ या आरोपीच्या फोनमध्ये असल्याचा दावा या महिलेनं केलाय. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, पीडित महिलेनं आणखी कोणत्या धक्कादायक बाबी सांगितल्यात आणि हे प्रकरण समोर कसं आलं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडमुड शिंगी गावातील ही घटना आहे. या प्रकरणातील पीडित महिला ही आरोग्य सल्लागार आहे. या महिलेने आपलं गहाण असलेलं घर सोडवण्यासाठी म्हणून खासगी सावकार असलेल्या अमित सावंत याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. 10% व्याजाने 2 लाख रुपयांची रक्कम तिने घेतली होती. यानंतर काही महिने व्याजाची नियमित परतफेड केल्यानंतर पीडितेला हप्ते फेडण्यास विलंब होऊ लागला. यानंतर कर्जाची रक्कम थकीत असल्याचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार 2023 पासून 3 वर्ष हा प्रकार सुरू होता. आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध कधी कारमध्ये तर कधी वेगवेगळ्या हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. या सगळ्या प्रकारादरम्यान पीडितेने कुणाला काही सांगू नये म्हणून तिला धमकी देण्यात आली होती. सोबतच तिचे अश्लील व्हिडिओही या सावकाराने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ तिच्या घरच्यांना दाखवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी सातत्यानं आपल्यावर अत्याचार करत होता असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हणलंय. बदनामीच्या भीतीने पीडिता इतके दिवस हा अत्याचार सहन करत राहिली होती, मात्र आरोपीचा छळ वाढतच चालला होता. नोव्हेंबर 2025 मध्ये पीडितेने व्याजासह घेतलेली सगळी रक्कम आरोपीला परत दिली होती, मात्र तरीही तो पैशांची मागणी करतच होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या नातेवाईकांनाही लक्ष केलं. त्यानं पीडितेच्या जावयाला गाठवून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवले. तसंच त्याला व्याजाचे पैसे आणून दे अशी मागणी केली. जावयाने या सगळ्याचा जाब विचारल्यानंतर आरोपीने त्याला मारहाण केली आणि पीडितेकडून पैसे वसूल करून आणण्यास सांगितलं. यासोबतच माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या मित्राच्या कारमध्ये पीडितेवर अत्याचार केला होता. त्या मित्रालाही त्यानं पीडितेचे अश्लील व्हिडिओ शेअर केले होते. या सगळ्या प्रकाराला कंटाळून अखेर महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आणि मग हा सगळा प्रकार उघड झाला. दरम्यान या सगळ्यात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडितेने असा आरोप केलाय की हे सगळं प्रकरण आरोपीच्या बायकोला माहीत होतं. यासोबतच आरोपीच्या फोनमध्ये असे 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा दावाही पीडितेने केलाय. आपल्याप्रमाणेच इतर महिलांचं शोषण झालं आहे का ते समजावं आणि आणखी महिला या अत्याचाराला बळी पडू नयेत म्हणून आपण पुढे आल्याचं पीडित महिलेनं सांगितलंय. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या तक्रारीनुसार तपास सुरू आहे. सोबतच अश्लील व्हिडिओच्या दाव्याबाबत देखील पोलीस तपास करत आहेत. खरंच एवढ्या संख्येने व्हिडिओ आहेत का? पीडितेसोबतच आणखी काही महिलांना देखील सावकारी पाशात अडकवून आरोपीने त्यांचं शोषण केलंय का, या दृष्टीने तपास सुरू आहे. सोबतच आरोपीच्या पत्नीवर देखील पीडितेने आरोप केल्यामुळे त्या गोष्टीची देखील चौकशी होतीये. आरोपीच्या पत्नीला या सगळ्या प्रकरणाबाबत माहिती होती का, कितपत माहिती होती आणि ती यामध्ये सह आरोपी होती का, या दृष्टीने देखील तपास सुरू असल्याची माहिती माध्यमांमध्ये समोर आली आहे. या सगळ्यामुळे कोल्हापूर परिसरातील खासगी सावकारीचा आणि एकूणच महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 10% व्याजाच्या नावाखाली अशा प्रकारे महिलांचं शोषण करणाऱ्या सावकारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतीये. मंडळी, महाराष्ट्रात आधीच नाशिकचं खरात प्रकरण चर्चेत आहे. खरात नावाच्या भोंदू बाबाने आपल्याकडे समस्या घेऊन आलेल्या महिलांवर अत्याचार केले होते. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ देखील समोर आले होते. त्यानंतर अमरावतीच्या परतवाडा शहरात घडलेलं अश्लील व्हिडिओ कांडही अजून ताजंच आहे. या प्रकरणात आरोपीने तब्बल 180 मुलींना प्रेमाच्या आणि मैत्रीच्या जाळ्यात ओढून सुमारे 350 अश्लील व्हिडिओ तयार केले होते. या सगळ्या प्रकरणांचा तपास अजूनही सुरू असतानाच आता कोल्हापुरातील पीडितेने देखील आरोपीच्या फोनमध्ये 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा केलाय. हा दावा खरा ठरला तर कोल्हापुरातील हे प्रकरण आणखी मोठं आणि आणखी गंभीर होईल यात शंका नाही. या तिन्ही प्रकरणांमध्ये असलेले एक भयंकर साम्य म्हणजे गुन्हेगारांनी महिलांच्या आर्थिक विवंचनेचा आणि मानसिक हतबलतेचा अत्यंत क्रूरपणे फायदा घेतलाय. यावरूनच असं दिसून येतं की डिजिटल ब्लॅकमेलिंग हे आता महिलांच्या विरोधातील एक मोठं शस्त्र बनलंय. गरिबी, हतबलता, कर्जाचा डोंगर आणि समाजातील बदनामीची भीती यामुळे अनेक महिला त्यांच्यावर होत असणारे अत्याचार वर्षानुवर्ष सहन करत राहतात. अशा प्रकारची प्रकरणं बाहेर आली की लोकांना एकच प्रश्न असतो की एवढे दिवस ही महिला का गप्प राहिली. आता कोल्हापूर प्रकरणात सगळ्या माध्यमांनी 3 वर्ष अत्याचार होत होते हे हायलाईट केले. त्यामुळे कमेंट्समध्ये लोक विचारताना दिसत आहेत की आता बरी जाग आली.
मग अशा प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे आपलं म्हणणं गांभीर्यानं घेतलं जाणार नाही हे दिसत असल्यामुळेच महिला पटकन अशा घटनांबाबत बोलू शकत नाही, हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. अशा घटना थांबवण्यासाठी कडक कायदेच पुरेसे नाहीत, तर अशा घटना बाहेर याव्यात यासाठी पीडितांना सुरक्षित मानसिक आधार देणे गरजेचं आहे. बाकी कोल्हापुरातील या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.